या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. ए गोट्या का दाजी चल पाटकीने पाठी घेऊन चल कामावर जायचंय. आलो आहो तिथं पाठी ती आण उचलून. आलो की घेऊन. कुठं जायचंय का आम्हाला? कुठं मी चल म्हणून तिकडे यायचं. त्या नाऱ्याने सांगितलंय नाऱ्या गेलाय 2 दिवस बाहेर. लाका पारा आणाला माग केला लाका. किती हजेरी द्या ना? अरे ती मी नाऱ्या हिशोब बघतो तू निसता चल. आणि एवढीशी पाठी घेतली होय लाका रानरेडा झाला एवढा मोठाची मोठा. बारकीच पार्टी घरात. बरं असू दे. हाव का कुठे सरपणाला गेल्यात असं बरं चल असू दे. काम करावं लागलं ना गोट्या तुला. करणार की राव. दाजी मला लय काम सांगू नका, मी मुंबईचा पोरगा आहे. अरे मुंबईत आला का तुझं तोंड जर बघितलं ना कोण म्हणेन का मुंबईमध्ये तू वाढलाय म्हणून. रानरेडा झालाय लाका काम व्हायचं नाही तुला. अंडीन मटण कशी लागतात वेळच्या वेळेला. माझं अरे माझा त्यो किती लांब काम आहे दाजी. अरे थांब केला का आता जवळ आलं ये रे काय रे तुला का माझ्या डोक्याला वाय करू नको बरं का मी लय मारीन. ते जेव्हा माहिती ना बारक वेळा कोतावलंय मी आलं. दाजी बॅट बॉल, दाजी बॅट बॉल. खोऱ्याचा दांडा टाकीन फिरून. हे काय बॅटन बॉल आहे वय. हाय बॅट बॉल 1-2 बॉल खेळू चला. अरे हिला काय ही नारळ जळल्याला हिला कुठे बारकी पोरला का बॅट बॉल आहे माझ्यासाठी ती. अरे का कामाला चाललोय का तू 2 बॅट बॉल खेळू चला. यायला मोठं उभला कच आहे लागा. ठेव तिथं दर. हा दर वाख. नाही मी टाकतो. लाका तू टाकतोय वय. हा लाका लय बर जा जा बाबा जा पटकीने टाक. हा व्हायचं वरण तरी टाकला का. 4 फोरन ना काय लई आडा माल नाऱ्याच्या पात्रात पडला. वरण टाक व्हायच. अयो काय लागलं. हरिया थांब तुझ्याकडे बघतोच आता. तुझं लय झालंय आता. ए जा पटकन बॉल घेऊन या. ओ लप्पा बॉल दिसला का? बॉल अयो चल हऱ्याकडे. हऱ्याकडे चल पहिला हऱ्याकडे चल. चल हऱ्याकडे. आयला पहिलं त्या काळात भांडवल नव्हतं माझ्याकडे. नाही तर तेंडुलकरच्या जाग्यावर पट्ट्याचा असता. गांगुलीवाणी चालायचो मी चपनर. करतो वाईट प्रॅक्टिस. हे गोट्या बी कुठे गेलाय. असला जर उचलून हाणला ना. याला पा माझ्या माग लागला. आवडत का? हाय का घरी आवडत का? हा हाय हाय बोला की काय जरा काम होतं तुमच्याकडं. काय काम आमचं काढलं? तेवढं गहू खुरपून द्या की तेवढं. मी एकटीच का 4-5 अजून 4 दाना नाहीतर 4 दोन्ही 8 आणा. बरं 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 आणील मग मी. पण अर्जंट पाणी याचा उद्या फाटाला पाणी याचा तेवढं खुरपून द्यायला लागल बाई तुला. हो का मी बायात तर बघती पण तुम्हाला हाजरी वाढवून द्यावी लागेल. देतो देतो काय 30 पैसे वाढवून देतो. काय होतं त्याला. का आम्हाला याला पाणी मारलेलं लाता बुक्की आणि गाल लाल केल्यात माझं. काय केलं तू? मी ते हऱ्याभर कामाला गेलतो ती बॅट बॉल खेळताना याला पच्या मान बॉल लागला ती लय हाणलं या. काय करावं माझ्या भावाला सगळी मारत आता गाव हाराला तुझ्या भावाला काय भानगडा काय काय तर बरं देवरीशी पण बघ. कानाव घालणं रडू नको रडू नको. हे आवडत काय दवाखान्यात ले बाई जरा ले. काय सारखं सारखं हाणते ती. चल चल आपण जाऊ दवाखान्यात. तेवढं काम करा बरं का. हा बरं चलू मी. हो हा ठीक आहे. काय गरज होती का गावात हिंडायची? हा लय मारलंय त्या याला पाणी. अंग सुजूस तर मारलंय. मग काय मार खायची गरज आहे का? एक तर तुझा मेहुणा घरी नाही गावाला गेल्यात. हा तुला माहित नाही इकडचं काय. कुठे तुझा नवरा? ती बाहेर गावी गेल्यात 2 दिवसासाठी. काय लागा लोकांचं पैसे घेताना पैशावर होता वर राहणार नाही. आता काय घेतलं तुमचं? माझ्याकडून पैसे घेऊन गेलाय की. आता मला तर काय माहिती नाही बरं का. हे असं बरोबर नाही बरं का. आता चुकीचं होतंय. काप्पा ते आलं का नाही. आता तुमचं तुम्ही काय हिशोब असाल ना ते बघू द्या. मला गहू खुरपायचा एकतर घेतलाय उगता अर्जंट आहे त्यांना पाणी द्यायचं. लादीन बाईचा गहू खुरपाय घेतलाय आप्पा. ही बरोबर नाही बरं का. ही चुकीचं होतंय. मी पुन्हा त्याला बांधाच्यात उभा करणार नाही. मला काय विचारून पैसे दिलं नव्हतं. हे मी घेतलंय काम उगतं ती मला करू द्या. आता एवढं करा काम. ही झालं की माझ्यात यायचंय. ती बघू ती नवरा तुम्ही बघून घ्या पैशाचं.
बर बघू हे. हा किती उचल दिली ए, आपण चल राहू दे. ती दिली त्याला आहे माहित. काल चरबा ती पाजणे लोणदवरनं खायला आता रोज कुठनं काढायचं आता ह्या आपाचा घासच नेतो. अयो लय अवघड झाले कोण आपल्याला किंमत पण देणार गावात. ए यार कोण आहे रे? का बाप्पा आला का गावात काढता काढता पार ह्याच्या गिनीगोलवर सुरुवात केली का? आव आपा काय झालंय काय झालंय? गावातच काढतो तू पण हे मध्ये मोड आल्यामुळे कटला. थोडी लाज वाटाय पाहिजे. बेने प्लॉट आहे त्यो. अहो, हाय उठ उठ उठ. बापा 2-3 मोड नेऊन अरे द्यावा. काय 2-3 मोड नाही तू. आता ही 2-3 मोड आहेत बरं. आपा नाही तू हे काय असलं कधी करायचं नाही तुला सांगतोय मी आधीच. नाही, तुम्ही नका बांधाला गावात सुद्धा ठेवा ना अजिबात. आणि आता तर बेने प्लॉट मधलं गिनीगोला तोडायला सुरुवात केली बाई. अजिबात असलं करायला जाऊ नका तुम्ही. राहून द्या आपा एवढं काय लगा राहून द्याला का लाज वाटायला पाहिजे का दोघा नवरा बायकोला. एवढं तर नेऊ का नका अजिबात नेऊ नको. टाका तिथे. नेतो का नाही नाही नेऊ नको. आपा वय तुला सांगतोय मी नाही तर हे बघ. ना बघ चल हो. पाच नाही आले ते चल आपा. चालता हो इकडे इकडे हो इकडे. बांधाच्या आत पुन्हा दिसायचं नाही तुला सांगतोय बघ. आम्ही लगा खर्च करायचा आणि तुम्ही मात्र आयतं येऊन यायचं वर. यायला या अवघड जायला का यांचं लागा. गाज जर असला ना तर शेरडा व्हायचं उचलून येत्यात दुसरं काय नाही. आपण लय बेकार केली हे तर कोण अरे अरे कर जजमेंट. म्हणला का तू इथे घास कामत बसलाय. हा रोजच असतो मी इथं. रोज असतो हा कर. अरे बंद कर बाबा घास त्या आपण मला हाताला फेकून दिला दिलाय फेकून मला तुला आता काय बरं अरे आप्पाला लाका किती वेळा लाका मारलाय मी. आप आपल्याला आधी लागत नाही. आपल्याला काही ए, करू नको. डोळ्यात एकटा काप तुम्ही. अरे तू बिजड मी तर म्हणतो घ्या चल कर सुरुवात. 4 लाख मोड सुद्धा घेऊन दिला हातात मागून घेतले 4 मोड सुद्धा. अरे डोळ्यात एकटा वाज्याने वाहिलं लाका मी. तू निघ नाही तर थांब नको. आपल्याला माझा ऐकला का आपल्याला लय वाईट टाकलं बघ तुझं म्हणा बाबा. ए लाका मला घाबरवत जाऊ नको लाका. येडा झाला का काय तू. आप्पाचं मला बॅग घालायला लागला आप्पाचं. काय चाललंय राम राम. राम राम बाप्पा काय म्हणताय? काय चाललंय? आल तू रानाला येडा घालायला. होय. पण ते तुमच्या गावातली लावले ते मजूर हा राव कुशल त्या गावताच्या नावाखाली राव गिनीगोल कापतात राव. अहो त्यांना खोडच आहे गवत न्यायचं गोयचं बरं आणि हे गिन्नी गोल कापा आमचं ज्वारीचं मकाचे मोडण हे सगळं कापले ते माहितीये का? अहो आता तुम्हाला काय सांगायचं सकाळी एक नको हाकल नाही हा. तर तेव्हा खुसखुस वाचतय. होय थांबा, बघा बरं बघा पोराची. मी तोपर्यंत येतो वेळा मारून. मला बॅग घालतोय मला. लाका मानाव हाऱ्या लाका दिवसा माणसाचं काही ठेवत नाही. आणि तू काही काय काय हा. अरे तुला काय आखरीचा भाग बी काय का नाही ना का अरे मला लाट कोणी हाणली मागण्या सांगा आधी. तू ताचीन हा. अरे लागा गेल गेले का गवत कापतीला कुशाला का बोकाडीवर बसलाय वय का माझ्या. अरे पण लाका मला लाट कोणी हाणलं इथून तिथून लाका काटाने उलटा पालता होत आलोय लाका. काय ते खापुर्डीत ना पहिली लोणच्या बाजारला काढली पाहिजेत. अरे गाव नास काय तुला सांगतो. डोळे लागलं बघ रे का हा डोळे लागलं का लागलं खनपूस लागा कुणी हाणला तुला. अरे तुला सांग तुला का जाऊ नको आपाचा असेल तुला हाणायला. 100% आपणच लाथ हाणली. काढायचा का काटा आपाचा. तुझं तू काढ बाबा माझं मी नको माझं गावात घेऊन जातो तुझ्या बरं थांबायचं नको आणि काहीतरी अडचणी दिली मी कुठे गावात नको एवढं काल त्यात राहून दे माझं मी कुठे जातो बाबा. तुला का माणूसच माझ्या पुढे तर थांबा ना. तुला का आपा आला का काय. नाळे साहेब थोडं गाठ आता नाळे साहेब येऊ का. कर जजमेंट ये बस 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 बस. काय म्हणतोय? काय झालं हा तुमच्याकडे काम होतं. बोल की काय. अहो आता गेलो लोणंदला तिथनं आणि 4-5 ने बर त्याला कुठं गावात आला कोणी येऊन द्या वावर आता कुठं काय नाही मग असं गेलो तर आपाने पारला लाताने हाकलले मला. बरोबर आहे केला का ती रात्री इरेचं पाणी देतोय ती माणूस आणि तुम्ही हाय बरोबर पण आता माझं आहे का मी काय म्हणतोय हा बरं मला तुम्हाला वाटतंय का माझ्या काय कमी आहे कमी का आपण काय का काय आहे का काय आहे का काय आहे की चांगला धंदा हा, आहे का? धंदा दोन आहे का नाही? पाय 2 हात येते आहे का नाही बोल काय काय शेजारचा कार्यकर्ता हा त्यापेक्षा काहीच नव्हतं. बर आज मोठा बंगला 10 गाड्या घरा पुढे आहे त्या होय लय मोठा झालाय त्यो. होय ना मी काय म्हणतोय हा मला आहे का नाही हम्म. एक 10 लाखाची गरज होती मला गाडी घ्यायची होती एक
कसली गाडी घ्यायची? मी काय म्हणतो तसं बरं का, तसं पण नाही की बाबा मला तुम्ही असं द्या उसनं द्या, असं वर्षांनी देतो काय देतो. बरं, हा, तुमचं काय असेल ते बाबा काय रुपया 2 रुपये टक्क्याने तुम्हाला पैसे देतो लगेच मी, त्याचं काय याच असेल ती. अरे पण तुला का जमल का ते फेडायचं? जमल का? अहो मी फिरतो, तुम्हाला काय करायचं 6 महिन्यात तर तुम्हाला सांगतो माझ्या मग बांगला असणार नुसत्या गाड्या मग 10 गाड्या उभ्या मी पण करतो की. अरे जजमेंट तू 4 गाड्या उभ्या करशील बरोबर आहे, पण हे एवढं सोपं नाही. अहो काय नाही साहेब, सोपं नाही. आता तुम्ही 2 मजली बिल्डिंग बांधलीच की. हा अरे मी आता माझं वय 40 आहे काय, हा मी वयाच्या 20 वर्षापासून काम करतोय, तेव्हा हे एवढं वैभव उभं झालंय. एवढं झालंय बरोबर आहे. मला काय म्हणायचंय, अहो आता मी एक गाडी घेतो अशा पटापटा 6 महिन्यात आहे का नाही 10 गाड्याची रांग लावतो. आता तुमचं लगेच मी 6 महिन्यात पैसे नील करून टाकतो. बरं ठीक आहे, तुझा 1 एकर मला लिहून द्यावा लागेल. बरं देतो, चालतंय. माझी काय टक्केवारी तुला माहिती आहे ना? अहो 2 रुपये तुम्हाला सगळं मला कळलंय, तेव्हा इथं आलो तुमच्यापाशी मी. काय नाही 6 महिन्यात बघा कसं असतो, कपडन बिपडन गाड्या माझ्या घरापुढे उभा असणार आहे त्या. इथं उद्या 2 रुपयांना देऊन टाकतो तुम्हाला. आलो उद्या मग. आणि मला महिन्याची एंट्री लागते. अहो देतो, अहो एकदम देऊन टाकतो. मला कशाला इंटरव्ह्यू नाही तेव्हा. चालेल, चालेल, आता ये. काय बारीक माणूस राहणार आहे तो आम्ही. चालतंय, ये इकडे आपा घरीच. आपा गुरुला का लय जोरात केली ती. मग गुरांना खायला लागतंय बाबा, काय करतो, सुखाने होतंय वही. तेवढं आहे. आणि मग मी काय म्हणतोय, हा गावात कळलं मला तुम्ही 5 रुपयाने पैसे देता. आपल्याला 5 लाख पाहिजे होतं. का काल घास कापून निघाला, चुरून ती निघालाच आणि 5 लाख रुपये मागायला होत येत ना. ऐकायचं जरा तुम्ही आपा लगेच गावाचा खेळ. अजिबात नाही तसलं. अजिबात नाही. मग काय त्याला का काय झाडाला तोडायच्यात वायर. बरं बोलू का नको सांगा. नाही बोलू नको अजिबात. लका आपा हे काय अंगाला चिटकूनच घेणार नका नो मध्ये कोणतं टाका लागतो इकडे. पाणी मला काल्लात हाणली वय बापा. म्हणा आजच्या दिवस तुझं खत भरतो, तुझा नाही कातडा ऐकला ना तर नावाचा हऱ्या नाही. हाकाला गाड्या सारखंच अपमान करते आपण. पाहिलं अरे काय करतो इथे. अरे लका काल आपण तुला लातालाच कामावला इकडं. हो काल बसलेलात, सकाळ सकाळ तापाचं काम धरलं, जडलो. काम झालं हा काय म्हणतोय, बोल पाटकीन वकन निघणार तर काही काम आहे. काम आता काय वापरतो, बारीक राहिली का गाडी एक घेतली मी. आणि आपल्याला काम बी भरपूर आले, गाडी दुसरं पण मला काय गाडी घेतली म्हणून सांगतय, ईदभर फाटलंय, काकद बघलत फाटलंय, ते बदलून आधीन मग मान जाके हान. हा मी काय म्हणतोय, एक गाडी घेतली मला आज मी गाडी घ्यायची म्हणून म्हणलं गावात कळलं आपल्याला 5 रुपयाने देतं म्हणून आपा पैसे. आपा देतं गेला का 5 रुपयाने, पण ते तोंड बघून देतं. तुझ्यासारखी नासकी तोंड उभा करेन त्याला काय हाणून लावून जा पटकीने. काय म्हणतोय चल की लागा तिथे 5 लाखाला बनाव द्या म्हणा, ह्याला बनवायला चम्मच चांगला लागा. तुला 22 लाखा देतो की 5 लाखा 22 लाखा ओरावा आलो मागणं आपण लाद घातलेली तर लाखा नाही तसला बोलला मला. आणि आता हा तू येणार आहे का नाही माय बरं. नाही पण ती काय कागदपत्र आणलेत का नाही. तिथे गेल्या बघू की काय असेल. आपा माहित नाही कसं वास्कर ना येत घेतो त्याला काय लागेल ते. चल तू फक्त पुढाकार घे, तुला देतो 10,000 रुपये खर्च आहे. मग 10,000 म्हणल्यावर हो रे जजमेंट. बोल की लका तो उदावा असायचा डायरेक्ट हायवा घेतला. अरे लका लैला चांड करणं. तुला 10,000 मिळते ना, आता बारका माणूस राहणार नाही मी. 6 महिन्यात आपल्या 10 गाड्या उभा राहणार आहे, तू शांत बस फक्त. मग ती शर्ट नव्हता बदला चला काय एवढं नाकाने वांगी सोलत या. हो का आप्पा आप्पा हे आपल्या जजमेंटचं प्रकरण का तुम्ही सोडा नाव. आज सोडलं असतं पण तो आहे का नीट. त्याला काय होतं पोराव चांगलं धोरणीत पोर आहे, आज वाहन आणलंय आणि त्याचं ते देऊन टाका बरं त्याचं. नाही तू दिला का का म्हणतोय तुला. अयो अयो अरे मी काय म्हणतोय इकडे यार. आप्पा मी मुका घेतो तुमचा. तुला आता का नाही मग अहो करा अजिबात होणार नाही. अरे तुझी लायकीच नाही, पात्रता नाही लागला वय वाहन घ्यायला. चल चल मला का गोतावतो का काय आप्पाच्या ह्याच्यात. गोटे काय करतो इथं पण भरतो का शेण आपाच. अय गोटे जजमेंट इकडं कस काय. अरे लका शेण भरतोय काय लका कशाला राहिले आपण कामाला राहिले शेण भरायला. ते पैशात 5,000 रुपये पगार आहे.
येडा काय तू एक काम कर बोल की. तुझं आता हाय वाजलायस नाही का हायवाज लायसन हाय की. आणि मग आपल्याकडे हाय वाया लय आपले 4-5 हाय वाय येतं त्याच्या ड्रायव्हर राहा तर मी 15,000 रुपये महिना देतो पगार. 5,000 पाहिजे वरनं 12 अंडी तर 5 भाकरीन कळशे भर दूध आहे आप्पाच्या गोट्यातलं गायांचं. अर्धा आपाचा गोटा सगळा खाली होणार आणि त्याच्या गायासाठी आपल्या गोटे होणार. आपण जिकात घेतो गोटा एवढ्या 8 दिवसात. बाबा लगीन डिंचंग डिचंग बाबा लगीन डिंचंग डिचंग. तुझं लगीन लावतो मी हो लगा तुझा दाजी ते येडा लगा तो पण असं येडेवान करतो लगा ह्याचं काम सोड. तुला मी लगा महिन्याला 15,000 रुपये देतो ह्याचं काम सोड. 5,000 15,000 नको मला 5,000 अरे दे. गोट्या लका मी काय म्हणतोय लका 5,000 कमी असते आणि 15,000 जास्त असते तर. पण माझ्यासाठी 5,000 जास्त आहेत आणि 15,000 कमी आहेत. हारला का लका येड्यावाने करतो लका शाळा काही शिक्षण जास्त ना अभ्यास कमी झाला. अरे 15,000 जास्त असते बाबा नो. अरे 5,000 जास्त आहेत. बरं तू काम करतोय माझ्याकडे. हा चल देतो तुला 5,000 रुपये बाबा मी. काय बाबा लोक पण असे मला भेटायला लागले आता. गुरांना हऱ्याने खायला टाकलंय का नाही लागा? हा काय भानगडच काय कळा नाही. नमस्ते अप्पा. हा राम राम. फायनान्स मधून आलो होतो ते जजमेंट दिसलं का तुम्हाला? आयला का हो का? काय गाडीचे हप्ते थकले त्यांनी 3च हप्ते भरलेत. राव मी बी 5 लाख रुपये दिलेत राव त्याला. 5 लाख? हो 4 महिने झाला अजून पैसे दिले नाही त्यांनी. वरचं बी दिलं नाही आणि कुठलंच दिलं नाहीत राव. आमचे त्यांनी हप्तेच भरले नाहीत आणि दिसायला तयार मागाना देऊ. आता मी तर त्याच्या घरी जाऊन जाऊन मला कटाळा आला राव. तुम्हाला जर दिसला तर आम्हाला फोन कॉन्टॅक्ट करचाल का तुम्ही? चालतंय सांगतो मी जाणारच आहे म्हणा संध्याकाळी त्याच्याकडे. कारण ह्या गुरांचं बघून मला आताच येता येणार नाही तर मी आताच आलो असतो लगेच. तो राहिला कुठे? हाय हो आहे इथं कुठतरी म्हणतात पण मला बी नाही सांगता येणार कुठं राहायला नेमकं. बरं विचारतो पुढे जा. हा विचारा पुढं जा. आयला गुरांना बी खायला नाही. ह्या माणसाने 5 लाख रुपये नेल्यात. बघू आता डिरी कडून पैसे काढतो आहे थोडस. होय उरकायचं आता हे पटापटान जायचं घरी. हो चल की उरको. अगं आवडे मी काय म्हणते जजमेंट एवढा मोठा कशाने झालाय ग? घराचं काम बंगलं बिंगलं काय भानगड्या. गाड्या बी घेतले त्या वाटत. हो काय बरं लॉटरी लागली काय? काय काय ना अगं का चोरी केली कुठं? काय आता त्याची त्यालाच माहिती बाया. कुणाला बाया धंदा एवढा बघत बसायला. कोणी काय बी करत इथं रोज एखाद्याचं नशीब बघ की कसं या इथं माणसाला काम करून काय भेटत नाही. ह्यो काय करतोय काय माहिती. जाऊ द्या असू द्या कोणी बी सुखी असावं. जाऊ दे आता सुट्टी व्हायचा टायमिंग आलाय उरक बाई पटपट. चला की जायचंय घरी. मला बी भाऊ बी कामाला हाय माझा तिकडं. मला पण स्वयंपाक हे करायचंय. चला चल चल झाले आता. टाइम झालाय ना? 6 झाले. हो 6 वाजत आली की आता. चला उद्या आता इथनं चालू करू. हा इथून पुढं. शांता वहिनी कोण आहे रे? जजमेंट आहे. जजमेंट करा. आता काय सांगायचंय थोडी व्हायचं अडचण होती. मग ते हप्ता वाईज भरायचंय म्हणलं काय 20-30 रुपये म्हणलं मिळते का बघा तुमच्याकडे. तुला कुठले पैसे द्यायचे? तू माझा पहिला डाग गाण ठेवलाय तू दिलाय का अजून? अरे देतो की त्याचा काय विषय. अरे देतो की पण नवरा किती माझ्या नावाने वराडतो या. आता काय ते हप्ता गाडीचं भरायचं ते आणि काय सगळं ह्याच्याकडून घे त्याचं घे ह्याला घे सगळं. एवढ्या गाड्या घेतो पर्यंत 2 गाड्या विक की त्यातल्या आणि सगळं हप्ता फेड. 2 गाड्या एकूण सुद्धा कर्ज भेटणार नाही. आणि सगळ्या जरी गाड्या जरी ऐकल्या का नाही तर आता ती कर्ज भेटणार नाही. असली आवाज झाली माझं काय मला कुठली बुद्धी सुचली आणि कमी दिवसात म्हणलं तिला झटकेपट श्रीमंत व्हायचं तुम्हाला. त्याच्यामुळे सगळंच अवघड झालं या. माझ्या जवळ पाहुणे बसलेत बाहेर त्यांना ताट करते मी तेवढ्यात तू आलाय. आता काय माझी बुद्धी चालू नाही. तू 2 गाड्या इकत्यातल्या. अगं मी काय म्हणतोय 2 गाड्या नाही माझ्या सगळ्या जरी गाडी ऐकल्या का नाही म्या तरी माझं कर्ज फिटणार नाही. असली आवाज झाली माझी. कोणाला आता पैसे मागायचे की तुम्हाला रुपया कोण देणार. आता माझं एकच राहिलं होतं गाव तरी सोडावं लागलं मला. आपण मी लय मोठा असा चुकीचा निर्णय घेतलाय की झटपट मोठं होणं नाही. गावात थांबू शकत गाडी मी आता. पण मी काय म्हणते जेवून जा आलाय तर पैशाचं नाही माझ्याच्याने. काही दिवस तर मला गाव सोडायला लागणार आहे गाड्या. गाव सोड पण ती माझा डॉक्टर दे की पहिला सोडवून. आता बघू आता तुला करतो गाड्या पुन्हा फोन मी. ही जजमेंटचं असलं काम. वर गोट्या बोला की. तू बी आलाय कामाव. हा तुला वाहन जमत्यात का चालवाय नाही तर करचे एखादं वाहन पलटी. हा मी ट्रक ड्रायव्हर आहे. मला नाही वाटत तुझ्या काय गॅरंटी भाऊ. तुझं काय खरं नाही. बसला अंडीन बिंडीन खात म्हणजे होईन सगळा खेळ. तुला माहिती का वाहन चालवणं वाटतं एवढं सोपं आहे. हा लायसन जरी असलं ना जे जमतंय तेच करावं. तू आपाच्या गोट्या होता का नाही तेच बरं होतं. आप्पा आलो काय
पाल रे अरे म्हातारा आले हो बहाणं ए अरे या ए अरे या हो का बापा आला का आम्ही बोलतो की तिकडे तोंड करतो नाही नाही अहो ते इकडं मान मोडत होतो तुम्ही कामाला येतो म्हणलं होतं दोघ जण माझ्याकडे आप्पा नाही राव जुळायचं इथनं पुढं तुमच्याकडं का रे अहो पगार कमी देताय आप्पा तुम्ही 5,000 कुठे जमतं वय तवा ती बरं होतं का रे ना ना आम्हाला 15,000 रुपये दोघाला ते जजमेंट राव किती मोठा माणूस झाला आला का बाय थोडं मापात गेला का नाही नाही ते 15,000 रुपये पगार मिळतोय त्याच्यामुळे नाही जुळायचं आता तुम्ही नुसतं गाडी चालवायची तुमच्या दहारा काढा शेण काढा गुरांना खायला आणा कुट्टी करा बरं आता घ्या ते त्याच्याकडून अहो आप्पा तुम्ही सांगा त्याला लागतंय ते कळशीभर दूध हा, बरं. 12 अंडी हा. 5-6 भाकरी 5,000 पगारात भागतं वय माणसाचं एवढं तुम्ही पगार वाढवा की राव अरे तुम्हाला 2 वेळा दिली तरी पुरवल का का ना ना माझं जाऊ द्या हो, मी असं इकडे तिकडे पण एक देह केवढा आहे हा? तरी हारे ये आहे ते. सडाला जाऊन प्यायचू म्हातारा नसले ऐकलं का ताट घेऊन अरे, सांगतोय. सांगताय तुम्ही लाज वाटते का भाड खाऊ हा? आरामखोर बरं आप्पा आम्हाला नाही जमायचं बरं का आम्ही चाललोय ठीक आहे आता ते आमचं मालक येतात. बाय थोडं ही करला का नको का ही करू नाही 5,000 काय होत हा ते असं करा ते काताडी इकून टाका सगळे आमच्या डोक्याला काय वाटतं? हा? याला का आमच्या गुरांना काताडीन फिताडी म्हणून अहो, 5,000 पगार देताय राहुल कातडी म्हणण्याच्या लायकीची नाही ते आता कसाबाच्या कामाची गुरु झाले काय बी करा आम्हाला नका मी सांगू. आता सांगतोय का तडक्यात पाडीन मग ते- हारे मारून नाही नाही आप्पा हा? तुमच्या गोट्यावर आम्हाला नाही जमायचं आता तुम्ही जावा नको येऊ. नका येऊ लका आपल्याला लका इकडे पगार लका 3 पटीने मिळतोय जजमेंट आपला मित्र आहे आणि ह्याच्या पुशावर सुगळ थोडं बसलं तरी काय समज नाही जावा अजिबात जायचं नाही चलो खाता येते ना मालिक हा, चावी आहे का हाय की हा मस्त पैकी आपलं 2 गाड्या दोघं चालू बरोबर आहे का ना जजमेंट कुठं राहिलंय जजमेंट वय हा जजमेंट आमचं मालकच आम्हीच गाड्यांवर असतो का हो काय त्यांनी फक्त 3च हप्ते भरले हल्ला का हप्ता बाउन्स केलेच वय मग काय हल्ला का तरी म्हणलं येऊ का आताडा एवढा सुधारला कसा हप्ता बाउन्स करून सुधारला येऊ अरे डोक्याला ताप आहे बाबा आपल्याला धरून ते हरला का आपलं 3-3 महिन्याचा पगार गुतल्यातला का जावा लागेल त्याच्याकडं रात्रंदिवस मला तर डबल मी चावी फेकून हाणत असतो जमतं वय मी तर बहिणीलाच घेऊन जाणार आहे. अहो हे काय समोरच घर चौथं पुढं मी तर हरे भाऊ आमच्या आवडा अक्कालाच घेऊन जाणार आहे भांडायला अरे जाचीन पण लका आता माझा खेळ झाला का त्याच्या ह्याच्यावर का 3 महिने थांबलोय आपण पगाराला हा हप्ता भरू शकत नाही मग आपला सर्वसामान्यांचा पगार कसा द्यायचा तो अरे आला का आता माणसं अशी घरी यायला लागली म्हणल्यावर मोठा उद्योगच झालाय आता कर्ज केलंय मानते नाही जावं लागणार आपण पगार घेऊ काढून आता ते साहेब चल आपला पगार थांब की त्या साहेबाला तरी जाऊ दे की काय लगेच काय करतो गोट्या इथं का बसलाय तू कामाला का गेला नाही अगं तो जजमेंट 4 महिने झालं पगार द्यायना म्हणून आज कामालाच गेलो नाही आणि कोणता जजमेंट कडे गेलाय कामाला तुला त्या आपाची इथं राहायला होतं ना चांगलं कामाला आता माझंच चुकलं ना आगीत न उठलून फोपाट्यात पडलो या मग ते आपा चांगलं देत होता ना पैसे खायला तर लय लागतं तुला हा 12 अंडी सारखं 12 अंडी करतो मग कशाला मला न सांगता दुसऱ्याच्यात कामाला जातोय चल त्याच्याकडून पैसे चल बरं कसं देत नाही बघू ती मला स्वभावाचा फायदा घेतलाय पगारच करा नाही तो तुला घर माहिती ना त्याचं हा दाखवतो की चल बघते मी त्याच्याकडे कसा देत काम सगळं व्यवस्थित लाइटिंगचं झालंय पीओपीचं काम झालंय आता कामगार काय झालं नाही जजमेंट आहे काय म्हणतोय त्याचं पैसे का दिले नाहीत कामाचं अहो देऊ की काय झालंय आपलं जरा काम चाललंय घराचं हे जरा खेपांचं जरा पैसे राहिले तर हे तसलं नाही जमायचं त्यांनी काम केलं एक तर ते मुंबई मध्ये कधी माहिती नाही त्यांनी इथं करतोय काम त्यो 4 महिन्याचा पगार थकलाय माझा देतो की मी कुठे म्हटलं 15,000 60,000 रुपये तुला देऊन टाकतो तुला महिन्याभरात तुला नाही अहो पण त्याला खायला किती लागतंय माहितीये का तुम्हाला 12 अंडी लागतात 5 भाकरी लागतात कळशीभर दूध लागतंय ती कुठं आणायचं मी हा आता त्याला 5,000 रुपये महिना तर मी 15,000 दिला गेला म्हणजे काय पराजय काय हातात आहे का तो पैसा एक तर त्या आप्पाच्या गोट्यावर शेण काढत होतो तिथं दूध बी होतं अंडी पण मिळत होती आणि पगार बी वेळच्या वेळेला तिथनं मिळत घेऊन होता. इकडं आलाय मग त्याला का पैसे द्यायचं काम आहे ना तुमचं बरं मी देतो उद्या संध्याकाळ पण देतो उद्या फिरला मी इथनं हलायचे नाही पैसे घेतल्याशिवाय हा देतो तुम्हाला उद्या आता मला पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत बरं चला देतो तुम्हाला आई काय एक तर माझा नवरा नाही घरी गावाला गेलाय आता मला पैशाची गरज आहे बाबा हो चला पुढे हे मी आत्ताच्या आत्ता पैसे टाक तुझ्या अरे, देतो तुम्हाला असं काय बरं हे बाई. किती वेळा देणार मला पैसे हा देतो संध्याकाळ पण देतो घरी आणि देतो पैसे जाऊ बघा नाही दिलं तर देतो तुम्हाला माझ्या पैसे. इतकी वाईट नाही मग हो हो चालतंय जाऊ द्या बघू आता नाही त्याच्याकडे आलं तर. कामगार आहे, पैसे घ्यायचं नाही दिलं ना बघती मग हो देतो संध्याकाळपर्यंत देतो देतो काय लागा ह्या पैशानं तर सगळं अवघडच केलंय सगळं ह्याचं द्याव त्याचं द्याव काम पण तसंच कोणाला संध्याकाळी टाकायला लागेल कोणापासून पैसे घ्यायला लागतील द्यायला लागेल अवघड आहे कडे होय अरे
कर जजमेंट. अरे येडा काय लागा माणसाचा फोन यायला लागला खेप घेऊन गेलाय ती. हा कसले घे अरे लागा कधी कथेची खेप घेऊन गेलाय तू. ए अरे सीधर तुझी चावी तर काळ कड तिकडं माझ्या पुढनं. अरे तुला कळतंय आला का प्यायला माग झालोय का 3 महिने झालं का पगार द्यायला आणि गोड बोलून काम करून घेतो होय. हा अरे आता पुढे माझी उधारी गुत्ती तसलं जमत नाही बाबा. एखाद्याच्या गोठ्यावर राहिलेलं परवडन. हा अडचणी झालं का मी बेकाला लागायचं काम आहे. हा पहिल्या आठवड्यापासून नका नुसता गोड बोलून जा आजच्या दिवस एक खेप टाक जास्त. अरला का बापाच्या घरची पेंड आहे वय तसलं नाही बाबा मी उधारी काम करत. अरे मी काय मग तुला खेप टाकलं का खेप नाही ती तुझी गाडी आणि ती चालू करून जा घेऊन. माझं 3 महिन्यात आधी पगार ती. तू तर असं करू नका जवळ अरे पण लाका तुझ्यासाठी लाका मित्र आहे म्हणून 2 महिने थांबलो की कवर थांबू. अर्धा रुला कॅन मोकळे पडले हाय का त्यात काय. तुला 10 रुपये पैसे तू आणि 2000 रुपये वाढवतो. नाही नाही माझं 3 महिन्यात 15-45,000 रुपये तुला पगार द्यावा लागेल बाबा. ते नाही जमणार. नाही जमायचं फुकट नाही बाबा. मी एक तर कापल्या करंगळी मी कोणाच्या मतात नाही 3 महिने तुझ्याकडे काम केलं. तुझ्या अडचण तुझ्या घरची तुला आधी कळत नव्हतं वेळा का वाहन घेतानी. वाहन आणतंय का हा वापसल्यागत. जजमेंटला बघून येते काय भानगड्या. आवडे कुठे का अहो त्या माझ्या भावाला 4 महिने झाले त्या जजमेंटनी काम करायला लावलंय पण रुपया बी हातात दिला नाही. मग आता बघते की आता जाऊन गावात कुठं गावतोय का. अगं माझा पण डाग नेलाय त्याने. तुम्ही बी दिल्यात आहे का. हो का ती गाडी घ्यायला त्याला. आता काय माहिती बाय कुठं आहे काय नाही. चला बघू तरी आपण. बरं चल बघून येऊ. हा चला बरं बघू कसं कुठं बसतोय तोंड ही करून लपवून ती. अवघडच झाले बाबा. बर का माझं 5,87,000 रुपये आहेत. आपणचं किती 5,87,000. माझं 60,000 आहेत. आहे तुझा कुठला पगार आलेला का 3 महिने पगार नव्हता. पगार काम केलं म्हणजे 45,000 आहे. आपा टाकावता का त्याला एक तुला का कळत नाही तुला का. बरं आपा तुमचं सांगा किती. 5,87,000. 5,87,000 आप्पा. हा हा आहे तुझं व्यवहाराने 45,000. शांता वहिनी अरे माझा गंटन गंटन तुम्हाला कोण्या द्यायला लावला होता शांता वहिनी तुम्हाला तुम्हाला बी कळत नाही काय नाही. त्याच्याकडून घेऊन नाही नाही मी काय मालक आहे होय. त्याने वाहनं घेतली त्याने हाजा माजा केली सगळं केलं ना आमच्या बरं येतंय. एक गाडी आमच्या दारात आणून लाव त्याची. सगळ्या फायनान्स वाल्यांनी नेले की ओढून. आता काय करता ह्याचं किती 45,000. काय डाक कुठला गंटन. बर हा एक गंटन गंटन आणि अजून काय आहे. अंगठी अंगठी बी दिली का. लय चांगलं दानशूर झालता तुम्ही. अंगठी शांता वहिनी. हा आवडे तुझं काय आवडा का सांगा. त्याचा हिशोब केलाय का तुम्ही. त्याचं 45 45 त्याला वर टाइम हिन घेतलेला काय राबू घेतलाय नुसतं गाडवागत त्याला. का मग सांगायचं नव्हतं मी ठोकाळी 60,000 धरलं मग माझं. धरू का जरा कोणाचं मिळणार आहेत नाही तरी आवडा का. हिशोब करा आम्ही उठणार नाही. आपलं नाही बाबा पैदारा नाही तर आम्ही उठणार नाही. हाय जोडीदार म्हणून मी थांबलो. हिशोब करून दे. नाही पण आम्हाला गावात बोलवायला ही कशाला पुढारपट घेऊन बसलो. बरोबर आहे म्हणणं पण ती आता हिशोब तर करून द्या गेला का. मुद्दा काय झालाय ते जजमेंट नावाचा प्राणी फायनान्स वाले आले साहेब. येणारच की दारात माणसं. उचलून हरायला आता मला कसं मी ड्रायव्हर होतो आपल्याला नाही जमायचं. मग नाही त्याचा दोस्त आहे म्हणून आलाय. अरे ह्या बायांना राव कळानाच काय झालंय. तुम्ही थांबा आता दार लावलेली दिसतात आहे का तू काय इथं. जजमेंट कुठे गेलाय. बर का साहेब ती पोर झालंय गायब. गायब म्हणजे ती नाही बाबा आपल्याला चालायचं काय हो. शांताबाई मी इथनं हालत नसते आता पैसे घेतले. अगं मी तर गंटन दिलाय आणि हे म्हणतो पळून गेलाय तो. भाऊजी हिशोब करायचं राहू द्या त्या आधी बघा त्याला. अहो आवडा का हिशेब निस्ता केला जाणार हे मिळतं का कोणाला. ती गेलंय पळून. हा फायनान्स वाली येऊन बसल्या दारात. अहो त्यांनी काय केलंय आवचे भाव करून ठेवलं 8 आणि 15 दिवसात 4 महिन्यात कोण सुधारत होय आप्पा. नाही ना बाबा नाही ना. फायनान्स वाले येऊ द्या फायनान्स वाल्याचं राहू द्या पण माझ्या भावाला राहून त्या काम करायला लावलंय. अहो तुमचा भाव होता का त्याच्या जोडीला आम्ही बी होतो. केवढा मोठा जाग आहे तो. हरे मग द्यायचाच नव्हता ना. देताने रावले आपण तरी बाबा कवा तरी येईल का नाही घरी. पाचशे मार्च आणती येत नसतं आता फिरकत नाही. बरं हा बरं आता ही कुठं काय होईल बरं आप्पा. अहो गावतं का ती तुम्हाला सांगतो आता. हो का माझा ऐका सगळी. बर हा सांग बरं काय झालंय माहितीये का. हा तुम्हाला सांगतो आपल्या ते शेजारच्या गावचा ते काय हा बर. तर त्याने काय केलं त्याला आपलं रस्त्यात त्याची जागा गेली मग त्याला 2 कोटी रुपये मिळालं. त्याने आपलं काय केलं भांडवल लावलं वाहनांना 10-12 वाहनं घेतली ना आपलं त्याचं जोरात चाललंय. हा मग बरोबर. आता ह्यो आपला काताडा त्याचं बघून
त्यांनी काय केलं, नाळे साहेब तुमच्याकडून किती घेतल्यात? माझ्याकडून 20 लाख रुपये घेतले. 20 लाख घेतलेत का? 7-12 घाण ठेवून 20 लाख घेतलं. ते साहेबांच्या ह्याच्यावरनं थोडं थोडं गाड्यांना भरून त्यांनी 10 गाड्या काढल्या. ते साहेब आहेत फायनाचं. परत तुम्हाला सांगतो तुमच्याकडे बी मध्ये माणसं घालून 5 लाख काढलं का नाही? परत तो हप्त्याला महाग झाला. मग हप्त्याला महाग झाला तर कुठं शांता वहिनीकडे जा, डागान बर हप्ता. अरे डाग घेऊन परत पैशाला आला होता ते माझ्या. मग तेच की सांगतोय मी. मग झालं काय माहितीये का, ऐका मी पुन्हा 87,000 रुपये दिले. म्हणजे हप्त्याला दिलं? हप्त्याला दिलं. झालाय काय मुद्दा माहिती का तुम्हाला सांगतो. त्याने अचानक वाहनं घेतली. बर त्याला काय ते जुळलं नाही खेळ. वाहनं बरोबर आहे. सगळ्या ड्रायव्हरांचं पगार, ही ती पगार, सगळं कर्ज फायनान्सचं काढलेलं, 7-12 बोजा, हे सगळं त्याला झाला लोड. मग काय ह्या गाडीचा हप्ता भराव का त्या गाडीचा हप्ता भराव? अरे पण आता ही माझी पोरं लागलेत ना बॉम्ब लायला. पण आता ते पर्याय नाही. कसं असतं माहितीये का, माणसं पोंजून खात नाही ती. दुसरा मोहर गेला म्हणजे काय लगेच आपण बी करायचं असतं. लोकांसाठी कुठं आपण गाडीत उडी टाकतात का? बघा का टाकून गेलता निघून, तुडली. आपल्याला वाटलं आतमध्ये असेल मोकळे. त्याची काय चुकी नाही. त्याची चुकी काय झाली माहितीये का, त्याची चुकी एवढीच झाली की त्यांनी निर्णय फास्ट घेतलं. त्याने थोडं थांबाय पाहिजे होतं. आधी एक वाहन घेतलं, ते आपलं निमार्द फेडायचं, मग दुसरं घ्यायचं. लागला मोठा व्हायला. काय नाही मोकळं पडलंय तिने कवलं बिवलं काढून. लगेच मोठं व्हायला निघाला होता. तसं होत नाही आपा. होईल का कोणतरी? तेंबे तळे वाहन ती वाहनं गेली ओढून, वाहनं गेली, सगळं गेलं ना. आता वरनं त्या साहेबाचं पैसे फिरतात. अरे पण साहेबाचं झालं खरं, पण आमच्या पैशाला काय बाप? तुमच्या पैशाला आळ झालं की मागाशी. आळ काय देण्यासाठी नव्हतं, ती लिहून घेत आपा. मी आळ होऊ देणार नाही. अहो माझी लिहिण्यासाठी तुम्हाला वाटलं मी देण्यासाठी लिहून घेतोय. ती आळ कशासाठी केलं मी? ती पैशाला आळ झालंय म्हणून. आळ होऊ देणार नाही. आपाच्या 6 लाखाला आळ, शांताबाईच्या डागाला आळ, हे आळी झाल्यात आपल्या पैशाला. अजिबात होऊ देणार नाही. आता कोणाशी भांडचान? माझं 45 गुतल्यात. तुम्ही 60 गुतल्यात. 60 गुतल्यात. माझा जोडीदार होता. पण आता हो का काय करावं लागेल माहितीये का, तुम्ही आता नाळे साहेब ती 7-12 घेतलाय ना, टाका त्याची ती जमीन विकून. आणि तुम्ही बिगर ह्याचं काय कागदपत्र घेतलंय मी सगळं घेऊन घेतलंय नाही. पडतो ड्रायव्हर लोक. आमच्या डागाला कोण वाले आहे की नाही? मग आता ती तुम्हाला देताना कळाय पाहिजे. ती चुका घेतलंय का लिहून? लिहून 4 महिने घरी झोपाय बी गेलो नाही, त्याच्या गाडीवर ड्रायव्हर होतो. मला सांगा दिवस मला तुम्ही सांगा, ह्या बायांनी जर लिहून घेतला असतं त्याला प्रूफ झाला असता का नाही? अहो पण काय झालं माहितीये का, ह्यांना बी कळालं नाही. ह्यांना काय वाटले की मोठं झालं या आपल्याला अनेक 2 डाग करून देईन म्हणून देत बसले. असं झालं असेल. अरे ते लाभापेक्षा बोलायची आशा लय करत जाऊ नका तुम्ही. माझी तर अशी गत झाली, त्याच्याकडे कामाला गेलो ना, आप्पाचं काम सोडलं, शेण काढायचं, अशी वाईट. तुला आता 12 अंडी ती भाकऱ्या मिळत नाही 2-3 वर्ष. आता हे आता मी उद्यापासून आप्पाकडे परत कामाला जाणार आहे. माझ्याकडे नको बाबा, तू माझं चालू काम सोडलं. अरे यांनी नाही ना, ती सगळ्याच्या माहित नव्हतं त्याच्याकडे गेला ती. पण आप्पा काय बी म्हणा, डायरेक्ट कधी मोठं व्हायला जायचं नाही. त्याला एक स्टेप बाय स्टेप पायरी असते. त्याला असं पायऱ्यांनीच वर चढायचं असतं का? चढून बंगल्या जात का माणूस? गावल्यागत करते. अहो वाईच राव लाईन बसच तर त्याने बांगला बांधाय काढला. पीओपी काय करतोय कसत खेळ की म्हणलं वाईच. आता बघ गड्या तू बांगला कुठं जागा घेतोय. अहो सगळं एक दिवस गाड्यात येतं. भाऊजी आता मला 4-5 हजार उसनं द्या, ही उस्तवर. अहो मग आवडा का, माझच पैसे नाहीत, पगार नाही, मीच बेकार आहे. मीच आता आपाच्या गोट्या परत जाणार आहे. ड्रायव्हर माणूस काय त्या गेलाय 2-4 दिवस. आता काय करायचं बरं? खायला काय नाही, आता कामाचं पैसे बी नाही. आता चला, आता आळ तर झालंय. आता आप्पा कोण 4,000 उचल घेऊन उद्यापासून आणि तू हो घ्या पैसे घेऊन लांब. आम्ही कसं होईन, घेणारा बुडावणारा गेला पळून, त्याच्या लांगलेट काय तू दिलंय मोरा करत जाऊ नको त्याच्या बघ. आम्ही होतो ड्रायव्हर. कशाला का ड्रायव्हर? आम्ही तू आहे म्हणून मी त्याला काही केलं. आता जाऊ द्या का, झालं झालं. ह्यांनी काहीतरी केलाय काळा बाजार, तर मग बघा. कामाला गेलो त्याच्यात. अहो ते पळालं नसतं ना, आपण काहीतरी मदत. मी काही पैसे सोडत नसतो का त्याला? नाही ना, आता ती बघा गावला तर द्या. माझा पगार सोडणार नाही. निघतो आम्ही घराकडे. भाऊजी 4-5 हजार बघा. तेवढं दे 4,000 तरी, उद्यापासून येतो कामाला. तुला म्हणलं होतं आपण काय बाबा, थोडं पैसे माझं किती पैशाला मी गुंतलोय ती माझ्या जीवाला माहिती.